बिना भाजीच्या स्वयंपाक या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण ही चमचमीत भाजी करतोय। तर ही आहे कुरडईची भाजी, म्हणजे कुरडई कांदा माझ्या पद्धतीने कसा करायचा तुम्हाला सांगणार आहे। तर उन्हाळ्यात भाज्या मिळत नाहीत आणि दरवर्षी आपण वाळवण करतोच। मग मागच्या वर्षीच्या उरलेल्या कुरड्या थोडासा रंग बदलायला चालू झालेला असतो, त्याचा चुरा राहिलेला असतो। उन्हाळ्यात भाजी मिळत नाही, मग त्या उरलेल्या ज्या कुरड्या असतात ना त्या भिजवायच्या आणि ही भाजी करायची। माझी साधी सोपी रेसिपी शेअर करतेय आणि बिना भाजीचा स्वयंपाक ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल, कंटिन्यू करायची आहे, तर तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या। या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये बिना भाजीचा स्वयंपाक सरिताज किचन असं लिहायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला करूया। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाजीच्या स्वयंपाकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय कुरडईची भाजी, ज्याला काही भागात कुरडई कांदा म्हणतात। एकदम सोपी आहे, चला करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कुरडई। शक्यतो करून मागच्या वर्षीची कुरडई असते ना, उरल्या सुरलेल्या असतात, चुरा झालेला असतो, ते वापरायचं। या वर्षीच्या तळ्याला आणि मागच्या वर्षीच्या भाजीला वापरायच्या। तर इथं मी साधारण 3 ते 4 लोकांना पुरेल असा कुरडई कांदा करणार आहे। त्यासाठी मी कुरडया घेतलेल्या आहेत 4, मोठ्या आहेत म्हणून मी 4 घेतल्या, लहान असतील तर आणखी 1-2 वाढवा। आणि या कुरड्या आपल्याला अशाच न वापरता भिजवून वापरायच्यात। तर आपण काय करू, या कुरड्या आधी भिजवून घेऊया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये कुरड्या काढू, त्यामध्ये पाणी घालायचं आणि याला साधारण एक अर्धा ते पाऊण तास भिजायला द्यायचं। तर अर्धा पाऊण तास झालाय, कुरडई बघा छान आपली भिजलेली आहे। तर याला आपण थोडंसं असं मोकळं करून घेऊया। तर याला आपण भिजवून घेतलं, आता आपण याला चाळणीवर निथळून घेऊ आणि यातलं पाणी काढून टाकू। एक 10 मिनिटं निथळून घ्यायचं, म्हणजे भाजी चांगली होते। तर कुरडई चांगली निथळून घेतलेली आहे, आपण लगेच फोडणी करू। तर कुरडई निथळली, कढईमध्ये घेऊया तेल। तर 2 चमचे तेल मी घेते। तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी फुलली, अर्धा चमचा जिरं घालूया, पाव चमचा हिंग आणि भरपूर असा बारीक चिरलेला लसूण परतून घेऊया। लसूण मस्त खरपूस झालाय, आता यामध्ये घालूया 1 कढीपत्त्याची काडी आणि 2 बारीक चिरलेले कांदे। कांदा सुद्धा मस्त परतून घेऊ। आता या पदार्थाचं नाव कुरडई कांदा आहे। यामध्ये कांद्याचा वापर भरपूर केला जातो, त्यामुळे इथं मी 4 कुरडयासाठी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा थोडा जास्तच घ्यायचा। कांदा मस्त परतून घेऊ। कांदा परतून झाला, आता यामध्ये घालूया हळद पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धणेपूड, 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी घालूया आणि याला चांगलं परतून घेऊ। तर मसाला घालून थोडं पाणी घालून परतलं, छान मसाले परतले गेले। आता कुरडईमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला फक्त या मसाला इतकंच मीठ घालायचंय। कुरडईचं मीठ त्याच्या त्याला आणि फक्त या मसाल्यापुरतं मीठ, नाहीतर मग खारट होऊ शकतं। मसाला परतलाय, यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया, थोडी कोथिंबीर घालायची, याला मिक्स करूया आणि मग यामध्ये घालूया भिजवलेली कुरडई। आता याला परतून घेऊ आणि याला मंद आचेवर 1 वाफ काढायची। साधारण 1 मिनिटभर वाफ देऊया। 1 वाफ बसलेली आहे आणि आपला हा कुरडई कांदा तयार झालाय। फक्त आपण काय करूया, यावर घालूया दाण्याचा कूट, असा जाडसर कूट घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करून घेऊ। आणि आपला मस्त झणझणीत असा कुरडई कांदा तयार झालाय। मस्त दिसतोय ना। गॅस बंद केलाय, थोडी कोथिंबीर पेरायची आणि याला सर्व करायचं। हा भाकरी सोबत मस्त लागतो, चपाती सोबत सुद्धा छान लागतो, किंवा तुम्ही फक्त असा वरण भात केलाय आणि तोंडी लावणीला अशी काही भाजी पाहिजे तरी सुद्धा ही भाजी तुम्ही तोंडी लावणीला करू शकता। सुकी भाजी म्हणून हा आपण 4 कुरडया 4 लोकांना बरोबर पुरतात, किंवा एखाद दुसरा कमी माणूस होईल, कारण चवीला इतकं भारी लागतो, त्यामुळे 4 जणांना कमी पडू शकते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा। मी एकदम कोरडी केली आहे। तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर कुरडई घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी घ्यायचं, साधारण 1 अर्धी वाटी, आणि मग त्याच्यामध्ये 1 वाफ काढायची। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये भाज्या नसताना ही रेसिपी जरूर करून बघा। यामध्ये म्हणजे या सिरीजमध्ये तुम्हाला आणखी काय बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। ही सिरीज जर कंटिन्यू करायची तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या भागात। हॅपी कुकिंग।